अंबरनाथच्या मोरिवली MIDC मध्ये गॅस गळती झाली आहे। संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये केमिकलचा धूर पसरलाय। त्यामुळे डोळे सुरसुरणं, घसा खवखवणं, श्वसनास त्रास अशा स्वरूपाचे अडथळे हे सर्वसामान्य नागरिकांना जाणवत आहेत। MPCBचे अधिकारी मात्र गैरहजर होते। ड्रायव्हरला पाठवण्यात आले। त्यामुळे अंबरनाथ गॅस गळतीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। मोरिवलीमध्ये MIDCत रासायनिक कंपनीमध्ये गॅस गळती झाली आणि त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये रासायनिक धूर पसरला। रेल्वे रुळावर सुद्धा धूर पसरला, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती। नागरिकांना डोळे चुरचुरणं, घसा खवखवणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं अशा स्वरूपाचे त्रास सहन करावे लागलेत। अग्निशमन दलानं कंपनीमध्ये धाव घेतली आणि पाहणी केली, तर MPCBच्या कल्याण प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मात्र स्वतः न येता चक्क ड्रायव्हरला या कंपनीत पाठवलं। त्यामुळे अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या MPCBच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरतीच आता कठोर कारवाई करा अशी मागणी होऊ लागली। अधिक माहिती घेऊयात, निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निनाद, सध्याचे काय आहेत अपडेट्स? कारण जो त्रास होतोय तो त्रास थोडाफार तरी कमी झालाय का? प्रज्ञा, रात्री मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। आता हे धुराचे लोट काहीसे कमी झाले शहरामधनं। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे, आपण या बाजूला रेल्वे रुळ पाहू शकता आणि रेल्वे रुळाच्या मागच्या बाजूला संपूर्ण MIDCचं क्षेत्र आहे, मोरिवली MIDC। तर या बाजूला आपण जर पाहिलं तर उंच इमारती दिसत आहेत। सगळा रहिवासी भाग आपल्याला या मागे दिसू शकत असेल। अगदी रेल्वे रुळाच्या पलीकडच्या बाजूला MIDC आणि या बाजूला निवासी भाग अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि याच मोरिवली MIDCतनं रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गॅस गळती जी आहे ती झालेली होती। मोरिवली MIDCत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत आणि यापैकीच एक असलेल्या निका केम नावाच्या कंपनीतनं ही गॅस गळती रात्री झाली होती। आणि मोठ्या प्रमाणात जो रासायनिक वायू आहे तो अंबरनाथ शहरामध्ये पसरलेला होता। त्यामुळे नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत होता, घशाला खवखव होत होती, त्याचप्रमाणे खोकला येत होता। असे त्रास अनेक नागरिकांना या ठिकाणी झाले। या सगळ्याबाबत NDTV मराठीनं बातमी प्रसारित केल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र जे आहेत त्यांनी अंबरनाथच्या फायर ब्रिगेड यंत्रणांना याबाबतची माहिती दिली आणि या सगळ्या यंत्रणा, MIDCची यंत्रणा असेल, फायरची, त्याचप्रमाणे नगरपालिकेची असेल, या यंत्रणांनी कंपनीची शोधाशोध सुरू केली आणि अखेरीस मोरिवली MIDCतली प्लॉट क्रमांक 43 वर असलेली निका केम ही जी कंपनी आहे यातूनच ही वायू गळती होते असं निष्पन्न झालं। आणि त्यामुळे तिथे या यंत्रणांनी धाव घेतली। वायू गळती नेमकी कशामुळे होते याचा शोध घेण्यात आला असता त्या ठिकाणी असलेल्या 2 ड्रम मधून ही वायू गळती होत असल्याचं समोर आलं। आणि त्यानंतर ही वायू गळती कशी कमी करता येईल यासाठी पहाटेपर्यंत त्या ठिकाणी MIDC फायर आणि अंबरनाथ फायरचे अधिकारी उपस्थित होते। सर्वात धक्कादायक बाब अशी की या सगळ्या प्रदूषणावर ज्यांचं नियंत्रण हवं ते महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी मात्र या ठिकाणी फिरकले देखील नाहीत। अंबरनाथ शहरात संपूर्णपणे वायू गळतीचा हा जो वायू आहे तो पसरून देखील जे रिजनल ऑफिसर आहेत MPCBचे त्यांचा फोन रात्री उशिरापर्यंत नॉट रिचेबल होता। इतकंच नव्हे तर कंपनीत ज्यावेळी फायरच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना असं समजलं की RO यांनी स्वतःचा ड्रायव्हर या कंपनीमध्ये पाठवला होता। या ड्रायव्हरनं तिथे काही लोकांकडनं कंपनीच्या मालकाचा नंबर घेऊन साहेबांना पाठवला असं त्याचं म्हणणं आहे आणि कंपनीचे काही फोटो पाठवले। कंपनीमध्ये फायरचे अधिकारी आल्यानंतर रात्री उशिराच्या सुमारास MPCBचे एक स्थानिक जे अधिकारी आहेत ते तिथे आले। मात्र ज्यांची खरं तर या सगळ्याची जबाबदारी आहे ते प्रादेशिक अधिकारी यांनी ड्रायव्हरला त्या ठिकाणी पाठवलं आणि किती बेजबाबदारपणाचं वर्तन हे सगळं आहे याचं दर्शन या ठिकाणी घडवून दिलं। अंबरनाथकरांना वारंवार हा वायू प्रदूषणाचा MIDCचा त्रास जो आहे तो या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे या सगळ्यावर एकदाच कायमस्वरूपी तोडगा आता काढावा अशी मागणी जी आहे ती वारंवार अंबरनाथकरांकडनं केली जाते। मात्र या सगळ्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच जर अशा पद्धतीने वागत असतील तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झालाय। नक्कीच, मात्र या सगळ्यामध्ये आता सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी काळजी काय घ्यायची आणि अशा अवस्थेमध्ये नेमकं करायचं काय यावरती काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्यात का? काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ज्यावेळी थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी गॅस जो आहे तो नागरिकांना दिसू लागला किंवा गॅसचा वास येऊ लागला त्यावेळेस नागरिकांनी आपली दारं खिडक्या बंद करून घेतले होते। मात्र नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस वाढला की नागरिकांना रस्त्यावरनं फिरणं देखील अवघड होऊन बसलं। याच BK बिन रोडवर जिथे मी उभा आहे तिथे
रात्रीच्या सुमारास अक्षरशः 15 ते 20 फुटांवरचं सुद्धा दिसत नव्हतं. बाजूला जी रेल्वे लाईन गेलेली आहे त्या रेल्वे लाईनवर दृश्यमानता कमी झाली होती, त्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम होतोय की काय अशी भीती व्यक्त होऊ लागलेली होती. आणि त्यामुळे नागरिकांनी देखील तोंडाला रुमाल बांधून किंवा मास्क लावून घराबाहेर पडल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत होतं. खबरदारी हीच आहे की या सगळ्यावर जर पुन्हा अशी घटना घडली तर स्वतः हा जो गॅस आहे तो नाकावाटे फुफ्फुसात जाऊ न देणं ही सर्वात मोठी खबरदारी आहे. कारण अनेकदा असा गॅस जो आहे तो फुफ्फुसात गेल्यामुळे अनेक श्वसनाचे विकार जडू शकतात. त्यामुळे या गॅस पासून लांब राहणं किंवा स्वतःचा बचाव करणं ही सर्वात मोठी याच्यामध्ये खबरदारी असू शकेल. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निनाद.